साताऱ्यात अंत्यसंस्कारादरम्यान भयंकर घटना. 40 जण जागीच पडले, महिला पळू लागल्या. संध्याकाळची वेळ होती. साताऱ्यातील वाई तालुक्यातील एका गावात शांत वातावरण होतं. स्मशानभूमीत नेहमीसारखाच एक अंत्यसंस्कार सुरू होता. नातेवाईक, गावकरी, महिला सगळेजण शांतपणे उभे होते. कोणी रडत होतं, कोणी डोळे पुसत होतं, कोणी शांतपणे दूर उभं राहून शेवटचं दर्शन घेत होतं. सगळं अगदी नेहमीसारखंच. आणि मग अग्नी दिला गेला. चितेतील लाकडांनी पेट घ्यायला सुरुवात केली. हळूहळू धूर वर जाऊ लागला. सुरुवातीला कुणाचंच लक्ष गेलं नाही, पण काही सेकंदातच हवेत काहीतरी बदल झाल्यासारखं वाटू लागलं. लोक एकमेकांकडे पाहू लागले. महिलांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसू लागली. काही जण मान वर करून झाडांकडे पाहू लागले. आणि अचानक कुणीतरी मोठ्याने ओरडलं. त्या एका ओरडीनं सगळं वातावरण बदललं. क्षणातच स्मशानभूमीत गोंधळ उडाला. लोक सैरावैरा पळू लागले. महिला किंचाळत इकडे तिकडे धावू लागल्या. काही जण जमिनीवरच कोसळले. काहींनी डोक्यावर हात ठेवले. काहींना नेमकं काय होतंय हेच कळत नव्हतं. समोर पेटलेली चिता, मागे पडणारी माणसं आणि हवेत एक भयानक गोंगाट. क्षणभर असं वाटलं जणू काही मोठा अपघात घडतोय. लोक जीव वाचवण्यासाठी धाव घेत होते. काही जण नदीकडे पळाले, काही जण शेतात जाऊन लपले, तर काही जण जागेवरच पडले. महिलांचा गोंधळ अधिक होता. लहान मुलं रडत होती. वयस्कर लोकांना उठताही येत नव्हतं. त्या काही मिनिटात संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. कुणीही कुणाला थांबवू शकत नव्हतं. कुणीही विचार करत नव्हतं. फक्त एकच गोष्ट डोक्यात होती, वाचायचंय. हळूहळू लोकांच्या लक्षात आलं, ही आग कुठली आग नाही, कुठला स्फोट नाही, तर हवेतून येणारा तो हल्ला. मधमाशांचा. चितेच्या धुरामुळे झाडावर असलेल्या मधमाशा खवळल्या होत्या. धूर, गर्दी, उग्रवास आणि गोंगाट या सगळ्यामुळे मधमाशा आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट हल्ला चढवला. एका मागोमाग एक लोक जखमी होत गेले. कुणाच्या चेहऱ्यावर, कुणाच्या हातावर, कुणाच्या मानेवर. काही जणांना तर चक्करही आली. काही जणांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. घटनेची माहिती मिळताच मदत कार्य सुरू झालं. जखमींना तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं. महिला आणि पुरुष मिळून सुमारे 40 जण जखमी झाले होते. काहींना काही तास तर काहींना काही दिवस उपचार घ्यावे लागले. संध्याकाळी शांत असलेलं ते ठिकाण क्षणात भीतीचं केंद्र बनलं होतं. अंत्यसंस्कारासाठी गेलेले लोक स्वतःच्या जीवासाठी पळत होते. ही घटना कुणालाही कल्पना नसताना घडली आणि त्यामुळेच सगळ्यांनाच धक्का बसला. आजही त्या गावात ही घटना आठवली की लोक थोडा वेळ शांत होतात, कारण तो दिवस कोणालाही विसरता येणारा नव्हता.